रामकृष्ण हरी. आज आपल्या दिंडीला 15वा दिवस आहे. आपण पंढरपूर इथे पोहोचलो आहेत आणि जिथं आता आपण निवासस्थानी थांबलो आहेत तिथले जे कोणी पाहणी करतायत ते आपले महाराज आपल्या सोबत आहेत. आपण म्हणू शकतो महाराष्ट्राचे योगी आदित्यनाथ. त्यांचं लुक वगैरे बघा तुम्ही सेम तसेच आहेत. बाकी पुढे माहिती महाराज देतील. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज आपण हरी हरिभक्त त्र्यंबक बाबा कदम यांच्या कृपा आशीर्वादाने केशव महाराज कदम यांच्या प्रेरणेने श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र कुंदेवाडी निपाड ते श्री क्षेत्र पंढरपूर दिनांक 1/7/2026 ते दिनांक 26/7 पर्यंत दिंडी चालक हरिभक्त पारायण श्री जगन महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होत आहे. ही शेगाव धुमाळा 3 रस्ता पंढरपूरपासून 1 किलोमीटरवर आहे आणि यांची दिंडी आमच्या इथे पहिलंच वर्ष आहे. खूप आनंद वाटत आहे यांच्या दिंडीचा. सगळे मिळून मिसळून आणि आनंदाने दिंडी चालक सगळे शिंदे भाऊ झाले, पुन्हा अजून कदम भाऊ झाले, हे सगळे मंडळी या दिंडीचं नेतृत्व करतात. म्हणून जास्त काही सांगायचं नाही. आपल्या इथं चांगली सोय झाली या दिंडीची आणि छोटासा आश्रम आहे. या आश्रमामध्ये त्यांची खूप सुंदर सोय झाली. महाराज तुम्ही इथं कधीपासून आला आहात पंढरपूरमध्ये? पंढरपूरमध्ये मला 20 वर्ष झालेले आहे. 20 वर्ष झाले. मी पहिले गोविंदपुऱ्यामध्ये राहत होतो. तिथे आपला आश्रम आहे 3-4 मजली. तिथून मग गुरुच्या आश्रमामध्ये सेवा झाल्याच्यानंतर मला बाबांनी ही जागा दिल्याच्यानंतर मी इथे आपलं सेवा करत आहे आणि थोडं बांधकाम केलेलं आहे. आपले गुरु कोणचं महाराज? माझे गुरु रामानंद सरस्वती महाराज. रामानंद सरस्वती महाराज, परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज माझे गुरु आहे. आता तुम्ही संन्यास घेऊन तुम्हाला म्हणजे किती वर्ष झाले? 1 वर्ष मला संन्यास होऊन झालेला आहे. बरं, मूळ कुठले तुम्ही? माझं गाव नागपूर, विदर्भ. मी तिथून आलेलो आहे. ओके. म्हणजे आता तेव्हापासून तुम्ही पंढरपूरमध्येच आहात? तेव्हापासून पंढरपूर. ओके. उत्तम अशी सोय केलेली आहात. काल आम्ही आलोय, कालपासून बघतोय तुमचे व्यवस्थित सोय आहे सर्व. बाकी काय बोलाल? दिंडीचा एक अनुभव तुम्हाला कसा आहे? दिंडीचा अनुभव तुमचे सगळे लोक दिंडीमध्ये येणारे सर्व सुंदर आहे. सर्व दिंडी चालक मंडळी यांना भगवंताची कृपा आहे आणि अशी दिंडी सतत यावं अशी भगवंतापुढे मी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन अशी दिंडी तुमची सदैव यावं. रामकृष्ण. तरुण पिढीला एक मेसेज द्या काहीतरी उत्तम असा. तरुण पिढीला काय मेसेज द्यावा? तरुण पिढी आता परमात्म्याकडे थोडी यायला लागलेली आहे आणि इकडे भगवंताकडे येण्यासाठी त्यांचा ओढ आहे आणि येईल. आणि कसा आहे, मीडिया आणि वातावरणाचा प्रभाव या तरुण पिढी फार मोठा होत आहे. तरी पण भगवंताची ज्ञानेश्वर माऊली तुकाराम बाबा यांचा जे अस्तित्व प्रखर असल्याकारणाने तरुण पिढी या मार्गाकडे थोडी ओढायला लागते. हिंदुत्वाकडे बऱ्यापैकी येत आहेत आता. हा. जय श्रीराम. जय श्रीराम. महाराजांना ऍड करून महाराजांना